नमस्कार. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शहर आयोजित भारतीय संविधान अमृत महोत्सव व शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका शतक महोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा. नमस्कार. इयत्ता तिसरी. विषय परिसर अभ्यास. अध्ययन निष्पत्ती 03-9506. वस्तू, प्राणी, पक्षी, वैशिष्ट्ये, उपक्रम यांचे विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट तयार करतात. बघा मुलांनो, काल आपण ज्ञानेंद्रिय यांच्याविषयी माहिती बघितली. तसेच कोणते प्राणी पाळीव आहेत, कोणते प्राणी जंगली आहेत या सर्वांविषयी माहिती आपण कालच्या पाठात घेतली आहे. तसेच विविध रंग यांचा देखील आपण प्रात्यक्षिकाच्या आधारे अनुभव घेतला. चला तर मग मुलांनो, आता आपण त्यावर आधारित काही प्रश्नावली बघूया. प्रश्न पहिला. वेगळ्या रंगाची वस्तू कोणती? पर्याय क्रमांक 1 मेथीची भाजी, 2 कैरी, 3 जांभूळ, 4 कोथिंबीर. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जांभूळ. प्रश्न दुसरा. खालीलपैकी कोणती वस्तू बंद डोळ्याने फक्त वास घेऊन ओळखता येणार नाही? पर्याय क्रमांक 1 गुलाब, 2 अगरबत्ती, 3 कापूस, 4 हापूस आंबा. तर बरोबर उत्तर आहे कापूस. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे कापूस. प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणता पाळीव प्राणी नाही? पर्याय क्रमांक 1 मांजर, 2 कोल्हा, 3 कुत्रा, 4 उंट. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोल्हा. प्रश्न चौथा. खालीलपैकी कोण आकाशात उडतो पण पक्षी नाही? पर्याय क्रमांक 1 घार, 2 वटवाघूळ, 3 चिमणी, 4 कावळा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वटवाघूळ. प्रश्न पाचवा. खालीलपैकी पदार्थ व चव यांची चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 मीठ खारट, 2 मिरची तिखट, 3 कारले कडू आणि 4 लिंबू गोड. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लिंबू गोड.